नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। कर्मणो हेपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः। अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः। तरी कर्म म्हणजे स्वभावे जेने विश्वाकार संभवे। ते सम्यक आदी जाणावे लागे येथ। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। आज 17व्या श्लोकाला प्रारंभ होत आहे। पाठीमागे भगवंताने धर्माची सम्यक संस्थापना करण्यासाठी साधूंचं रक्षण व्हावं आणि दुष्टांचा सर्वथैव नाश व्हावा याकरिता मी प्रत्येक युगामध्ये अवताराला येतो आणि अवताराला आल्यानंतर माझा असणारा अवतार, मी अवतारामध्ये केलेली कर्म सामान्य प्राकृत मनुष्याला कधी लक्षात येण्यासारखे नाही, ते दिव्य स्वरूपाचे आहे। पण तत्वतः अवताराला जरी आलो तरी माझं अजत्व कायम राहतं। मी अनेक प्रकारचे दिव्य कर्म केले तरी पण माझं अक्रियत्व अभंग राहतं। असं तत्वतः जो जाणतो ते या देहाचा परित्याग केल्यानंतर पुनर्जन्माला तो प्राप्त होत नाही, मदभावालाच प्राप्त होतो, अर्थात मत स्वरूपापर्यंत येतो। जो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो त्याच्या अंतःकरणामध्ये विषयाची आसक्ती याला राग असं म्हणतात। परमार्थ मार्गामध्ये अग्रेसर झाला तर आपलं कसं होईल असा त्रास त्याला भय असं म्हणतात। आणि हा परमार्थ मार्ग सांसारिक सगळ्या विषयाचा उच्छेदक आहे असा जर तिटकार असेल तर त्याला क्रोध असं म्हणतात। ज्याच्या अंतःकरणामध्ये राग भय आणि क्रोध निघून गेलेले आहेत त्यांना म्हणतात वीतराग भय क्रोधाहा। अशा लक्षणाचा तो महात्मा आहे। तत्वतः तो माझ्याशी एकरूप झाला आहे। काया वाचा मनाने माझा अंगीकार करणारा आणि परब्रह्म ज्ञान संपादन करावं याला शास्त्रामध्ये सर्वात मोठं तप असं म्हणतात। या तपाने तो अत्यंत निर्मळ झाला। असे अनेक प्रकारचे महात्मे माझ्या स्वरूपालाच प्राप्त झाले असं भगवंतांनी कथन केलं। यावर एक शंका येते की ज्यांनी भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्या स्वतःला शुद्ध करून घेतलं ते देवाच्या स्वरूपाला प्राप्त होतात, बाकीचे अज्ञानी प्राप्त होत नाही। अर्थात भगवंताकडे विषमता येऊ शकते, पण भगवंताने त्याही शंकेचं निराकरण केलं की अर्जुना, जशा प्रकारे जे माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी तशाच प्रकारचा अनुग्रह करतो। एखादा नास्तिक म्हटला की परमात्मा नाहीच तर नाहीपणाने त्याच्यावर अनुग्रह आहे, आणि एखादा म्हटला की खांबामध्ये सुद्धा परमात्मा आहे तर खांबातून प्रगट होणं हा त्याच्यावर केलेला अनुग्रह आहे। ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः। भगवान म्हणतात मी त्या जमिनीप्रमाणे आहे ज्यामध्ये जसं जो पेरतो तशाच प्रकारचा अंकुर उगवतो, किंवा आरशाप्रमाणे आहे, जो व्यक्ती जशा प्रकारे आरशामध्ये पाहतो त्याला तसंच प्रकारचं दर्शन प्राप्त होतं। किंवा एखादा डोंगराच्या कड्यावर उभा राहिला आणि जर त्याने साद घातली की ज्या आवाजाने साद घातली त्याच आवाजाने त्याला प्रतिसादही मिळतो, तसंच माझं स्वरूप आहे। जो ज्या भावनेनं माझ्याकडे येतो तशीच भावना त्याला फलद्रूप होते। यामुळे माझ्याकडं कोणत्याही प्रकारची विषमता नाही। मग प्राणी मात्राकडे उपासनेमध्ये विषमता येण्याचं कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये फलाची प्राप्ती व्हावी आणि ती शीघ्रातिशीघ्र कर्माची फलप्राप्ती व्हावी याकरिता ते इतर देवतांची उपासना करतात, किंवा ज्ञानाचं फल प्राप्त होण्याकरता घाई लागत नाही। अंतःकरण शुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्ञानाचं मोक्ष नावाचं फल मिळत नाही। याला थोडासा विलंब लागू शकतो, पण कर्माचं फल लवकरात लवकर प्राप्त होतं। आणि या फलासाठी माझा अंगीकार न करता जे काही सकाम भक्त आहे ते इतर देवदेवतांची उपासना करतात। याला आणखीन एक कारण त्यांच्या ठिकाणी असणारे गुण आणि कर्म यांची विषमता। प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाचं प्राबल्य नाही, काहींच्या अंतःकरणामध्ये सत्वगुण अधिक आहे,
काहींच्या अंतःकरणामध्ये रजोगुण अधिक आहे, तर काहींच्या अंतःकरणामध्ये तमोगुणाचं प्राबल्य आहे. आणि मग ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्या गुणाचं आधिक्य असेल तशाच प्रकारची तो उपासना करतो. हा विचार 17व्या अध्यायामध्ये आला आहे बघा. यजन्ते सात्विका देवान यक्षरक्षांश राजसाः प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सात्विक जर असेल देवतांची उपासना करतो, राजस असेल तर तो यक्ष राक्षसांची पूजा करतो, आणि तामस अंतकरणाचा व्यक्ती असेल तर तो प्रेत भूत यांची उपासना करतो. याचं कारण गुणाचं वैषम्य आहे, दुसरं त्याला कारण नाही. गुणाचं आणि कर्माचा विभाग पाहून चतुर्वर्ण व्यवस्थासुद्धा माझ्यापासून निर्माण झाली, पण तत्वतः माझ्याकडे अहंकार नाही आणि फलाची आसक्ती नसल्यामुळे तत्वतः मला तू अकर्ता आणि अविनाशी अशा प्रकारे जाण. मला कोणतंच कर्म लिप्त करत नाही, कारण कर्तृत्वाचा अभिनिवेश नाही. दुसरं कारण मला कर्माच्या फलाची आसक्तीसुद्धा नाही. असं जो मला आत्मभावाने जाणतो, अर्थात परमात्माच माझा आत्मा आहे असं आत्मभावाने एक रूपाने जाणतो, तोही कोणत्याही कर्मामध्ये बांधला जात नाही. असं जाणून प्राचीन काळातल्या अनेक साधकांनी कर्म केलं. अर्जुना, तू सुद्धा त्यांचा आदर्श समोर ठेवून कर्माचा अंगीकार केला पाहिजे. कुरु कर्म एव तस्मात्त्वम. तू सुद्धा कर्मच केलं पाहिजे, मागच्या जनकादिकांचा अंगीकार किंवा आश्रय घेऊन. मग भगवंताला अर्जुनाने असं विचारलं असेल, मी कर्म करावं अशी अपेक्षा आहे ना तुमची? चालेल, मी तुमच्या आज्ञेनुसारच कर्म करतो. पण भगवान म्हणतात तसं नाही. मी तुला कर्माचं, अकर्माचं किंवा संबंधाने विकर्माचंही स्वरूप सांगतो, आणि ते जाणल्यानंतर अशुभ असणाऱ्या संसारापासून तू मुक्त होशील. म्हणून तेही स्वरूप जाणलं पाहिजे. किम कर्म किम अकर्म इति कवयः अपि अत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यच ज्ञात्वा मोक्षसे शुभात. कर्म कशाला म्हणावं, अकर्माचं काय स्वरूप आहे, या बाबतीमध्ये अत्यंत विद्वान लोकसुद्धा मोहित झाले, निर्णय करू शकले नाही. म्हणून अर्जुना, मी तुला कर्म सांगतो. प्रवक्ष्यामि, प्रकर्षेण वक्ष्यामि, पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. मागच्या श्लोकामध्ये प्रतिज्ञा केली, जे जाणलं असता म्हणजे कर्म जाणलं असता किंवा द्विखंड चिन्ह जर आपण घेतलं तर ते अकर्म प्रवक्ष्यामि, मी तुला अकर्मही सांगतो आणि उपलक्षणाने विकर्माचाही विचार सांगतो. हे जाणलं असता अशुभ संसारापासून तू मुक्त होशील अशी भगवंतांनी प्रतिज्ञा केली. आणि मग 17व्या श्लोकामध्ये तो आता प्रारंभ होतो आहे. क्रमाक्रमाने कर्मण हि अपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणः च बोद्धव्यम गहना कर्मणः गतिः. हा श्लोकाचा पदच्छेद आहे. भगवान म्हणतात, हे अर्जुना, अपि म्हणजे कर्मणः अपि, कर्मसुद्धा बोद्धव्यम जाणलं पाहिजे. च विकर्मणः बोद्धव्यम, विकर्म कशाला म्हणतात तेही जाणलं पाहिजे. च आणि अकर्मणः च बोद्धव्यम, अकर्म कशाला म्हणतात त्याचाही विचार आपण जाणला पाहिजे. का बरं? गहना कर्मणः गतिः, कर्माची गती अत्यंत गहन आहे. एक ग्रंथालयामध्ये कर्माचा अकाट्य सिद्धांत नावाचं एक पुस्तक मिळतं आहे. खूप चांगलं आहे. सगळ्या कर्माचा त्याने विचार केला आहे. कर्माची गती अत्यंत सूक्ष्म आहे, अजिबात लक्षात येत नाही. ज्याला आपण कर्म असं म्हणतो बहुधा ते कदाचित अकर्म असतं, कधीकधी ते विकर्म असतं. ज्याला आपण अकर्म म्हणतो त्याला शास्त्रामध्ये कधी कधी कर्म असं म्हटलं जातं. म्हणून मानवी बुद्धीने कर्माचा सूक्ष्म विचार कधीही करणं शक्य नाही. याला शास्त्र प्रमाण आहे. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्ये व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. आता या श्लोकामध्ये जेव्हा चिंतन येत आहे तेव्हा वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा 2 विभाग या श्लोकावर सांगायचे. ते चांगलं आठवत आहे भूतकाळातलं. बाबा असं म्हणायचे, या श्लोकावर चिंतन करत असताना श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराज किंवा श्री मधुसूदन सरस्वती किंवा श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराजांच्या मतानुसार ज्यांचं व्याख्यान प्रगट झालं आहे
त्यांचं या श्लोकाच्या बाबतीमध्ये मत वेगळं आहे आणि ज्ञानोबाऱ्यांचा अभिप्राय या श्लोकावरचा वेगळा आहे. म्हणजे काय, कर्म कशाला म्हणावं या बाबतीमध्ये सगळ्या महापुरुषांचं एक मत आहे, पण विकर्म आणि अकर्म या बाबतीमध्ये मात्र भिन्नता आहे. मग त्यांच्यामध्ये भेद आहे का? भेद नाही. काल ओघामध्ये काही व्याख्या कराव्या लागतात, तशा व्याख्या त्या त्या प्रसंगाला ते केलेल्या आहेत. म्हणून या श्लोकाचा फक्त पदापदाचा अर्थ आपण पाहू, पुढे ओव्यामध्ये ते चिंतन येणारच आहे. भगवान असं म्हणतात, कर्मणः अपि बोद्धव्यम, मानवाकडून घडणारं जे शास्त्रविहित कर्म आहे त्या कर्माला जाणलं पाहिजे. मुळामध्ये कर्माचे दोन प्रकार, एक आहे विहित कर्म, दुसरा आहे निषिद्ध कर्म. विचारसागरामध्ये आलेलंच आहे. मानवाच्या प्रवृत्त्यर्थ जे सांगितलं त्याला विहित कर्म असं म्हणतात आणि मनुष्याने निवृत्त व्हावं यासाठी जे सांगितलं त्याला निषिद्ध कर्म असं म्हणतात. थोडक्यामध्ये हे कर्म करावं याला म्हणतात विहित कर्म आणि हे अजिबात करू नये याला म्हणतात निषिद्ध कर्म. पुन्हा त्या विहित कर्मातही 4 प्रकार, एक नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. निषिद्ध कर्म घडलं तर प्रायश्चित्त कर्म करावं. तो विहित कर्मातला एक प्रकार आता संपला. विहित आणि निषिद्ध आहे ना, विहितात 4 प्रकार. निषिद्ध घडलं तर प्रायश्चित्त करावं. विशिष्ट फलाकरता जे केलं जातं त्याला काम्य कर्म असं म्हणतात. ते साधकाने करायचं नाही, कारण त्याला स्वर्गाला जायचं नाही, त्याला निष्काम व्हायचं आहे, त्यामुळे त्याने काम्य कर्म करूच नाही. राहिलं फक्त नित्य आणि नैमित्तिक कर्म. नित्य कर्माला जर निमित्त मिळालं की त्यालाच नैमित्तिक कर्म असं नाव येतं. आता रविवारी एक कर्म येणारच आहे, जसं की ज्ञानोबा म्हणतात, ज्याप्रमाणे सोमसूर्यग्रहणे एवनी करविते पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस, अथवा अतिथी हन पावे, हे ऐसेसे पडे जे करावे, ते कर्म जाणावे नैमित्तिक का. म्हणजे आपल्याकडे सूर्यग्रहण चंद्रग्रहण आलं, आपण दररोजच पूजा करत आहोत, करावी अशी अपेक्षा आहे. दररोज आपण पूजा करतो, ते नित्य कर्म आहे. पण तीच पूजा ग्रहणात केली की त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. किंवा आपण दररोजच भजन पूजन करतोच आहे, पण आईवडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने केलं, निमित्त मिळालं की त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. नित्यकर्म भले होय नैमित्तिके सावाईले, सोन यासी जोडले सौरभ्य जैसे. नित्यकर्म चांगलंच आहे, पण जर त्या नित्यकर्माला नैमित्तिक एखादा लाभ मिळाला की सोन्याला सुगंध यावा इतकं त्याचं अत्यधिक प्रमाणामध्ये फळ वाढतं. सोन याशी जोडले सौरभ्य जैसे. नित्यकर्मालाही फळ आहेच, पण निमित्त मिळालं की त्या फलामध्ये अत्यधिक वाढ होते. हे आला हे नित्यकर्म काल ओघामध्ये, आणि एक नैमित्तिक कर्म येत आहे प्रासंगिक. अतिथी आपल्या घरी जर आला तर त्याच्या आदर प्रीत्यर्थ आपण जे करतो त्यालाही नैमित्तिक कर्म असंच म्हणतात. पण हा जो कर्माचा विचार आहे इथे, कर्मणः अपि बोद्धव्यम, कर्म जाणलं पाहिजे म्हणजे नित्य कर्म जाणावं, नैमित्तिक कर्म जाणावं, काम्य कर्मही जाणावं, असा ओघामध्ये विचार येईल. नंतर पुढे शब्द आला विकर्मणः बोद्धव्यम, विकर्माचा आपण विचार जाणला पाहिजे. आता इथे बाकीच्या शास्त्रकारांनी विकर्म म्हणजे काय, विरुद्ध कर्म, विरुद्ध कर्म म्हणजे काय, निषिद्ध कर्म. या वि शब्दाचे 2 अर्थ ध्यानात ठेवा. वि म्हणजे विरुद्ध आणि वि म्हणजे विशेष, कारण विशेष अर्थ ज्ञानोबाने केलेला आहे वि शब्दाचा, आणि विरुद्ध कर्म असा अर्थ बाकीच्या महापुरुषांनी केलेला आहे. म्हणजे कर्म जाणावं, शास्त्राने प्रतिपादन केलं विहित कर्म त्याला म्हणतात कर्म, आणि शास्त्राच्या विरुद्ध जाणारं कर्म त्याला म्हणतात विकर्मणः, म्हणजे निषिद्ध कर्म ही जाणावं. यानंतर तिसरा भाव आला अकर्मणः, काहीच न करणं, यालासुद्धा अकर्म असं म्हणतात. किंवा नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करणं ब्रह्मज्ञानाच्या नंतर त्यालाही अकर्म असं म्हणतात. हे सगळं जाणलं पाहिजे. का बरं? कारण कर्माची गती अत्यंत गहन आहे.
सामान्य पुरुषांच्याही लक्षात येणारच नाही. एक सहज उदाहरण ऐकलं म्हणून सांगतो आहे. म्हणजे असाच आपण प्रयोग केला पाहिजे असा काही अर्थ घेऊ नका. ते उदाहरणातलं फक्त मला तात्पर्य सांगायचं की कर्माची गती किती गहन आहे एवढ्याकरिता उदाहरण. एक महात्मा तप करत होता उन्हामध्ये, आणि ते तप करत असताना त्याचं शरीर अत्यंत कृश झालं. एका पायावर उभा राहून तप करायचा. एका भाविकाला असं वाटलं की याचं शरीर अत्यंत कृश झालं आहे, मग याच्या शरीराला पुष्ट करावं यासाठी आपण काहीतरी मर्दन केलं पाहिजे, म्हणजे मालिश केली पाहिजे. त्या शास्त्राचा असा विचार आहे आयुर्वेदामध्ये, काही स्निग्ध पदार्थ आपल्या पोटात गेले पाहिजे, आणि जर ते नाही गेले तर कमीत कमी तेल तरी आपल्या अंगामध्ये मुरलं पाहिजे. याकरता शास्त्रामध्ये अभ्यंग सांगितलं आहे, तैलाभ्यंग असं म्हणतात त्याला. तिळाचं तेल सर्वोत्कृष्ट आहे, त्याने मालिश करावी, म्हणजे ते रोमछिद्रातून अंगामध्ये शोषलं गेलं पाहिजे. पण त्या भाविकाला असं वाटलं हा महात्मा तप करतो आहे, याच्या अंगाला आपण मालिश करावी. भावना चांगली की नाही? त्या महात्म्यालाही माहिती नाही. एका पायावर उभा राहून तप करतो, त्याने सद्भावनेनं तेल आणलं, सर्वांगाला त्याच्या मालिश केली. भावना चांगली, कर्म चांगलं दिसतं व्यवहारात, पण परिणाम असा झाला की त्या महात्म्याला तेलामुळे मुंग्या चावू लागल्या. असा प्रकार होऊन चालला. मुंग्या चावू लागल्या. तिथून एक नास्तिक व्यक्ती चालला होता. तो मला यांना काही कामच नाही म्हणे, उठले की सुटले आपलं तप करतात, काहीच काम नाही. तो ऊस खात होता. ते ऊस खात असल्याला शेवटी असं म्हणतात की नाही, ऊस चावायचा आणि तो फेकून मारायचा. काय म्हणे नास्तिक लोक आहे, विनाकारण आपला वेळ वाया घालवतात, काहीच कामं नाही यांना, आळशी आहे, काम करण्यापासून वाचायचं म्हणून डोळे लावून बसले आहे. असं तो ऊसाच्या असणाऱ्या चिवट्या फेकून मारायचा. परिणाम असा झाला, अंगावर चढणाऱ्या मुंग्या त्या साखरेमुळं खाली आल्या. परिणाम असा झाला, पुढे जाऊन महात्मा मुक्त झाला. हे दोघंही मरण पावले. जेव्हा यांच्या कर्माचा हिशोब लागला, बॅलन्स शीट म्हणतात ना त्याला, जेव्हा यांच्या कर्माचा हिशोब सुरू झाला, तेव्हा जो भाविक होता त्याच्या नावावर पाप जमा झालं आणि नास्तिकाच्या नावावर पुण्य जमा झालं. त्या भाविकांनी तक्रार केली देवाकडे, म्हणजे देवा, अरे माझी भावना तर चांगली होती, कर्म तर चांगलं होतं, परिणाम काय झाला? म्हणून म्हटलं हा प्रयोग तुम्ही करू नका. हां, नाहीतर मग एखादा महात्मा तप करतोय जा ऊस घेऊन, असं काही करू नका. कर्माची गती अत्यंत गहन आहे, याकरिता हे उदाहरण सांगितलं, असं त्याचा अर्थ आहे. हा, सहजे कर्मेती झाली ब्रह्मार्पण, हा जो विचार हा ज्ञानी पुरुषांचा आहे. इथे विचार चालू आहे कर्माची गती अत्यंत गहन. ते रामायणामध्ये एक प्रसंग आला, भगवंताला नदीच्या पलीकडे जायचं आहे आणि केवटाकडून नाव मागवली. कर्माची गती कशी गहन आहे लक्षात येत नाही ना वरवरून, म्हणजे लक्ष्मणांच्याही लक्षात नाही आली, आपल्या काय लक्षात येणार आहे? तुम्ही जे प्रमाण दिलं ना, सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, हे ज्ञानीपुरुषांचं पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. आणि आता हा विचार आहे सामान्य विचार आहे. भगवंतांनी ते नाव मागवली, ते केवट धावत आले. धावत आल्यानंतर ते म्हणले, हे प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजे आहेत ना, नाव का नाही देणार म्हणे. और का देणार नाही म्हणे, मी अशी तुमची कीर्ती ऐकली की तुमचं चरण लागल्याबरोबर एका दगडापासून पाषाणापासून स्त्री निर्माण झाली म्हणे. शिळा होते मनुष्य झाली, ज्याचे चरणाची चाली, तुमचं चरण लागल्याबरोबर पाषाणापासून स्त्री झाली, त्यामुळे मी नाव देणार नाही म्हणे. का? कारण सांग म्हणे, कदाचित तुमचं चरण लागलं माझ्या नौकेला, आणि माझ्या नौकेतून जर एक स्त्री निर्माण झाली तर अगोदर घरातली एक आहे आणि पुन्हा दुसरीही. अगोदरच तर आमचा कुटुंब निर्वाह व्यवस्थित चालत नाही, गरिबी आहे, 2-2 स्त्रिया सांभाळायच्या कशा? बरं, दुसरं कारण, नौकाच गेली तर माझा व्यवसाय बुडून जाणार, त्यामुळे मी काही नौका देणार नाही. काय भाग्य असेल ना केवटांचं, सगळ्या जगाला देणारा परमात्मा तिथं आगतिक झाला. अरे काही कर पण नौका दे, ते नौका नाही मिळणार. भगवंतांनी प्रार्थना करा एवढा अधिकार आहे. याला उपाय म्हणे प्रभू, अगोदर मी तुमचं चरण प्रक्षालन करणार, तुमच्या चरणाचे रज्जकन मी स्वतः प्राशन करणार, आणि जर माझ्यात काही बदल नाही झाला, बदल म्हणजे स्त्री पुरुष असा काही बरं, असं नाही तर भगवंताचं चरण तीर्थ आहे, अंतकरणातला बदल नक्कीच होणार की नाही, पण मी अगोदर ते परीक्षा करून पाहणार.
जर तुमच्या चरणामध्ये काही जादू टोना नसेल तर तुम्हाला मी नौकेत बसविणार. प्रभू म्हणले काही हरकत नाही. मग त्याने लाकडाची काठवट आणली बरं का, आणि त्याच्यामध्ये चरण प्रक्षालन केलं. भाव असा, अनेक दिवस आपल्याला यामध्ये भाकरी करायची आहे. दररोज प्रभूचा आपल्याला चरणरज प्राशन करायला मिळेल. तो दिसायला केवट होता पण आपल्यापेक्षा हुशार होता. पण त्याने ते भगवंताचं एक चरण प्रक्षालन केलं, तीर्थ घेतलं, आणि भगवान आता एका पायावर उभे ना, कारण एक पाय केवटाच्या हातामध्ये. प्रभू एका पायावर उभा, भगवंताचा तोल जाऊ लागला. प्रभू स्थिर उभा राहा म्हणे. अरे माझा तोल चालला. तुम्हाला जर आश्रय पाहिजे असेल तर माझ्या मस्तकावर हात ठेवा. बाकीचे भक्त म्हणतात देवा तुमचा आम्हाला आधार पाहिजे, आणि हा केवट म्हणतोय देवाला तुला जर आधार पाहिजे असेल तर माझ्या मस्तकावर हात ठेव. घेतली ना हस्तकृपा प्राप्त करून सहज. एका हातामध्ये पाऊल आहे, दुसरा पाऊल आपल्या हातामध्ये घेणार. तेवढ्यात भगवंताने पहिला ओला पाऊल जमिनीवर ठेवला. केवट म्हणले बघा प्रभू लागले की नाही रजकणी याला पुन्हा, आता हे पाय पुन्हा धुवावा लागेल. लक्ष्मण म्हणले चांगला हुशार आहे. अरे एक पाऊल ओला राहिलं तर त्याला रजकण लागले. असे तो दिवसभर पाय धुत राहणार, पलीकडे जायचं कसं? ते नाही माझं ऐकावं लागेल. आणि प्रभूला सांगितलं प्रभू तुम्हाला नौका पाहिजे ना? म्हणे हो. पहिले याला गप करा. हा मध्यंतरी बोलताय, तुम्ही काही बोलत नाही, आणि लक्ष्मणाला शांत करा म्हणे. झालं. पुढे तो असणारा केवट भगवंताचे चरण प्रक्षालन करत राहिला. लक्ष्मणाने विचार केलं हे जानकी माता लक्ष्मी आहे, तर हिला फक्त पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. एकदा चरण प्रक्षालन करायला मिळालं, चरण संवान आहे. आणि हा केवट मात्र प्रचंड काळापर्यंत चरण प्रक्षालन काय करतो आहे, याच्या कर्माची काहीतरी गती असली पाहिजे की नाही. आणि मग भगवंताने लक्ष्मणाला सांगितलं हा केवट मागच्या जन्मामध्ये माझ्या दर्शनाला आला होता. तो शेषनागाचा अवतार आहे, आणि तो कासवाच्या रूपात आला होता. त्याला असं वाटायचं की भगवंताच्या चरणाला स्पर्श करावा, आणि तो जवळ आला की तो मात्र आपली फणी उगारायचा. त्यामुळे त्याला चरण प्रक्षालन करायला मिळालं नाही. त्याची वासना तशीच राहिली. पण त्याने मात्र सांगितलं की तुझ्या देखत मी प्रभूचे चरण प्रक्षालन करणार आहे, म्हणून त्याचा हा अवतार आहे. आता गहना कर्मणो गती, कर्माची गती अत्यंत गहन आहे, म्हणून ते जाणलं पाहिजे. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण करता फक्त शब्द ध्यानात ठेवा. कर्म म्हणजे विहित कर्म, विकर्म म्हणजे विरुद्ध निषिद्ध कर्म, आणि अकर्म म्हणजे कर्माचा अभाव, हा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ असा होतो नैष्कर्मी अवस्था. सामान्य पुरुष काय करतो? कर्मच नाही करत, आळशीपणाने बसून राहतो. पण त्याचं आळशीपणाने बसणं, कर्म न करणं, हे सुद्धा कर्मातच जमा होतं बरं. कारण त्याला अभिमान असतो मी काही करत नाही, हे वाक्य बोललाच की नाही. हे अकर्मसुद्धा त्याचं काय आहे? कर्मच आहे. असं पुढे विचार येणार आहे. आता ज्ञानोबारे या श्लोकावर चिंतन जेव्हा करतात तेव्हा कर्माची व्याख्या वेगळी आहे. विकर्म शब्दाची विशेष कर्म, विरुद्ध कर्म असा अर्थ ज्ञानोबारे घेत नाही. आणि अकर्म शब्दाचा अर्थ मात्र निषिद्ध कर्म असा घेतात. यातला थोडासा भेद सांगितला तो लक्षात ठेवा. भेद म्हणजे फरक हा. तरी कर्म म्हणे जे स्वभावे, जेने विश्वाकार संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. ज्ञानोबा म्हणतात या ओवीचा मागच्या विषयी संबंध आहे. नैष्कर्मतेच्या भ्रमामध्ये कर्मामध्ये गुंतले जातात की जे आपल्या मनसंकल्पाने दुसरी किंवा प्रतिसृष्टी निर्माण करू शकतात, ते सुद्धा कर्माच्या बंधनामध्ये अडकतात. मग त्यामध्ये मूर्खाची गोष्टी कशी सांगावी, या बाबतीमध्ये क्रांतदर्शी किंवा दीर्घदर्शीसुद्धा लोक मोहाला प्राप्त झाले. म्हणून आता तू कर्माच्या गुंताळ्यात सापडू नये यासाठी आता तेच पर्ययसी सांगेन तुझं, तुला तेच कर्म मी सांगणार आहे. मग अर्जुना तुझी ऐकण्याची इच्छा असेल ना, तर मग ऐक बरं आता. तरी कर्म म्हणे जे स्वभावे, जेने विश्वाकार संभवे. ज्ञानोबाराय कर्माला आपलं कर्म असा अर्थ घेतच नाही. कर्म घेत असताना ज्ञानोबाराय ईश्वराच्या संकल्पापासून जो विश्वाचा आकार प्रगट होतो, त्या विश्वाच्या आकाराला प्रगट करणारा ईश्वराचा संकल्प, त्या संकल्पाला ज्ञानोबाराय कर्म म्हणतात.
आणि ही व्याख्या पुढे 8व्या अध्यायामध्ये विस्ताराने आलेली आहे. भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारले, किम कर्म, किम तद्ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम. कर्म कशाला म्हणतात? 7 प्रकारचे प्रश्न 8व्या अध्यायामध्ये विचारले आणि त्याचं उत्तर देताना भगवंतांनी उत्तर दिलं, अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्मम उच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः. प्राणी मात्रांच्या उत्पत्तीचा जो काही प्रकार आहे, ईश्वराच्या संकल्पाने त्या प्रकाराला विसर्गाला कर्म अशी संज्ञा आहे. म्हणजे ज्ञानोबारांनी 8व्या अध्यायामध्ये जी व्याख्या विस्ताराने केली आहे त्याचं सूत्र फक्त इथं सांगितलं आहे. कर्म म्हणजे कर्म कशाला म्हटलं जातं? स्वभावे निसर्गतः किंवा सहज जेणे विश्वाकार संभवे. आपल्याला एखादा पदार्थ निर्माण करायचा असेल तर आपल्याला अट्टास करावा लागतो की नाही? आणि ईश्वराला जगत निर्माण करायचं असेल तर काहीच करावं लागत नाही, फक्त संकल्प. एकोहम बहुश्याम प्रजाएय एकलेन कंठेचे म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने गगनचंद्र मेघ सूर्य तारांगणे 5 महाभूती भौतिके भिन्ने भिन्ने. वो देवाचा फक्त संकल्प जरी झाला तरी संपूर्ण अनंत ब्रह्मांड निर्माण होतं. त्याला म्हणतात विश्वाचा आकार संभवे. प्रगट होणं हे स्वभावतः सहज निर्माण होतं, त्याला कर्म ज्ञानोबा म्हणतात. बरं, म्हणजे काय? ईश्वराच्या ज्या संकल्पापासून विश्वाचा आकार निर्माण होतो त्याला ज्ञानोबा कर्म असं म्हणतात. कर्माची एवढी मोठी व्यापक व्याख्या ज्ञानोबा यांची आहे. कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकार संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येथं. अर्जुना, या ठिकाणी सम्यक संशयरहित आणि चांगल्या प्रकारे ते सुरुवातीला जाणलं पाहिजे. याच्यातून काय जाणायचं आहे? विश्वाचा एवढा मोठा कर्माचा आकार देवाने निर्माण केला तरी पण देवाला पाप आणि पुण्य अजिबात लागत नाही. जसं देवाने एवढा मोठा कर्माचा आकार निर्माण केला तरी पाप पुण्यापासून तो अलिप्त राहिला. देवाचा तोच बोध जर आपल्यात आला तर आपल्यालाही आपल्या सामान्य कर्मापासून मुक्त किंवा अलिप्त राहता येईल, म्हणून तेही जाणलं पाहिजे. ऐसा करीतीने विनगोचर अव्यक्ती हा आकार निपजे तो व्यापार तया नामकर्म. अशा 8व्या अध्यायामध्ये व्याख्या आली बघा. म्हणजे असा कर्त्या वाचून जो काही अव्यक्त स्वरूपामध्ये आकार निर्माण होतो आणि त्या आकाराचा व्यापार संकल्प आहे, त्या संकल्पाला कर्म असं म्हणतात. तीच व्याख्या ज्ञानोबा सांगतात. ते भक्तीचं आहे. मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगीशी. आता यानंतर मग म्हणजे पहिला प्रकार कर्माचा झाला. यानंतर वर्णाश्रमाशी उचित, उचित म्हणजे योग्य. 4 प्रकारचं वर्ण आहे ना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि 4 प्रकारचा पुन्हा आश्रम आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. तर 4 वर्णाचे कर्म वेगळे आहे. ब्राह्मणाचं कर्म क्षत्रियाला करता येत नाही, क्षत्रियाचं कर्म वैश्याने करू नये, वैश्याचं कर्म शूद्राने करू नये आणि शूद्राचं कर्म पुन्हा ब्राह्मणाने करू नये. एका व्यक्तीला 4 मुलं आहे. एकाकडे काम दिलं देवपूजा करायचं, ब्राह्मण कर्म. एकाकडे काम दिलं घराचं रक्षण करायचं, क्षत्रिय कर्म. एकाकडे काम दिलं आहे शेती व्यापार करायचं, वैश्य कर्म. आणि एकाकडे काम दिले सगळ्यांची सेवा करायचं, शूद्र कर्म. त्या शूद्र शब्दामध्ये शहामृगाचा शय आहे, क्षत्रियाचा नाही. हल्लीच्या विचारवंताने, खरं तर विचारवंत म्हणावे का अविचारवंत म्हणावे हा पुन्हा प्रश्न आहे. त्याने श काढला आणि क्ष लावला आणि अर्थ काय केला? क्षुद्र कर्म, म्हणजे अत्यंत हलकं कर्म असा त्याचा अर्थ नाही. आता एका वडिलांचे 4 मुलं, देवपूजाचं कर्म एक करतो आहे, त्याला कंटाळा आला, तो म्हणला मी देवपूजा नाही करणार, मी शेती करणार. ज्याच्याकडे घराचं रक्षण होतं तो म्हणला नाही मला कंटाळा आला, मी आता सेवाच करणार. सेवा करणारा म्हणला मी देवपूजा करणार. असा जर कर्मात संकर जर झाला तो कोणत्याही प्रकारची कुटुंब व्यवस्था राहणार नाही. तसे समाज व्यवस्था चांगली राहावी याकरता प्रत्येकाचे कर्म वाटून दिलेले आहे. त्याला वर्ण धर्म म्हणतात. दुसरा आहे पुन्हा
आश्रमधर्म. आता ही एका व्यक्तीच्या वाट्याला येणारे 4 आश्रम आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. म्हणून आपल्या वर्णाला आणि आपल्या आश्रमाला उचित म्हणजे योग्य जेही कोणतं विशेष कर्म. बरं, ज्ञानोबाने अर्थ करत असताना विकर्मणः विरुद्ध कर्म असा अर्थ नाही केला. त्या वि शब्दाचा विशेष कर्म असा अर्थ केला आहे. हा थोडासा त्यामधला फरक आहे. मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म, पुन्हा ते विहित असावं, शास्त्राने ते प्रतिपादन केलेलं असावं, असं जे विशेष कर्म आहे तेही ओळखावे निश्चित. उपयोगेशी, उपयोग म्हणजे काय, फळ. त्या वर्णधर्माचं आणि आश्रमधर्माचं योग्य कोणतं फळ आहे ते निश्चित प्रकारे आपण ओळखलं पाहिजे, जाणलं पाहिजे. पाठी म्हणजे यानंतर जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे, येतुलेनी काही न गुंफे आपैसेची. पाठी म्हणजे यानंतर शास्त्रामध्ये जे करू नका असं म्हणून सांगितलं त्याला म्हणतात निषिद्ध कर्म. जसं की मद्यपान करू नये, निषिद्ध कर्म आहे, त्याचा त्याग सांगितला. मांसाशन भक्षण करू नये, निषिद्ध कर्म आहे. परद्रव्य संपादन करू नये, निषिद्ध कर्म आहे. किंवा एका वर्णाने दुसऱ्या वर्णाचं कर्म करू नये, याला निषिद्ध कर्म असं म्हणतात. किंवा एखादा व्यक्ती तपसाधना करत असेल तर त्याने परान्न भक्षण करू नये. ज्ञानोबाने जेव्हा भिक्षा मागितली की नाही तेव्हा शिजवलेलं अन्न नाही आहे, कोरान्न मागितलेलं आहे. कारण अन्नामध्ये पुन्हा आश्रयदोष येऊ शकतो. म्हणून जे जे आपल्याकरता निषिद्ध सांगितलं आहे करू नका ते आपण ओळखलं पाहिजे. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे. बुझावे म्हणजे जाणावे, पण स्वरूपाने ते जाणलं पाहिजे. त्याचं नेमकं काय स्वरूप आहे एवढं जर आपण जाणलं तर येतुलेनी म्हणजे एवढ्याने काही न गुंफे आपैसेची. आपैसेची म्हणजे आपोआप, न गुंफे म्हणजे गुंतत नाही. जर व्यक्तीला कर्म कळालं, विशेष कर्म कळालं आणि निषिद्ध कर्म कळालं तर तो कर्माच्या बंधनामध्ये सापडणार नाही. कसा सापडणार नाही, जर त्याला कर्माचं स्वरूप कळालं तर नित्य कर्माचा त्याग करणार नाही. निषिद्ध कर्माचं स्वरूप कळालं तर निषिद्धाचा स्वीकार करणार नाही. आणि विशेष कर्म जर त्याला चांगल्या प्रकारे कळालं तर त्याचं फल अंतःकरण शुद्धीद्वारे आपल्याला मोक्षापर्यंत सहाय्य होणार आहे. त्यामुळे तो त्याचा त्याग कधीच करणार नाही. आणि असं जर कर्म केलं तर सकाम कर्मातून स्वर्गप्राप्ती त्यात तो अडकणार नाही. निषिद्ध कर्मातून नरकाधिकाची प्राप्ती यामध्ये तो अडकणार नाही. किंवा विशेष विहित कर्म जर केलं तर सकाम भावनेतून पुन्हा स्वर्गाला जाण्याची शक्यता आहे. त्यात तो निष्काम कर्म करेल तर अंतःकरण शुद्धीद्वारे पुन्हा तो मोक्षाला जाईल. एवढ्याने तो कर्माच्या बंधनामध्ये अडकणार नाही. काम्य कर्म केलं तर स्वर्गच आहे, विहित सकाम कर्म केलं तरी स्वर्गच आहे. आणि निषिद्ध कर्म केलं तर नरक आहे. निषिद्ध कर्म करायचं नाही, नरकाला जाणार नाही. सकाम कर्म नाही करायचं, काम्य कर्म नाही करायचं तर तो स्वर्गाला जाणार नाही. पण वाट्याला आलेलं विहित कर्म निष्काम पद्धतीनं केलं तर अंतःकरणाच्या शुद्धीद्वारे तो नक्की मोक्षाला प्राप्त होईल. यालाच म्हणतात न गुंफे. तो अडकणार नाही म्हणजे बंधनात सापडणार नाही. यामध्ये कर्माने मोक्ष मानला का, नाही. कर्माने मोक्ष आहे पण तो परंपरेनं मानला आहे, साक्षात नाही. येतुलेने काही न गुंफे आपैसेची. एरवी विचार जर केला अर्जुना तर एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन, परिते असो ऐके चिन्ह प्राप्तांचे. एरवी विचार केला तर संपूर्ण हे जगत कर्माच्या अधीन आहे. बरं, एक सरळ व्याख्या सांगून जातो, लक्षात येईल. आज आपण सर्वजण वर्तमान काळामध्ये ज्याही अवस्थेमध्ये आहोत ना, ज्या स्थितीमध्ये आहोत याला आपलं भूतकाळातलं कर्म कारण आहे. गत जन्मातली किंवा गत जीवनातली साधना आहेत. आणि त्या साधनेचा परिपाक म्हणजे वर्तमान काळामध्ये आपल्याला मिळालेलं फळ आहे. याचा आणखीन दुसरा अर्थ असा होतो, भविष्य काळामध्ये आपल्याला जे मिळवायचं आहे ते आज आपल्या वर्तमान काळातल्या कर्मावर अवलंबून आहे किंवा साधनेवर अवलंबून आहे. गत जीवनातलं किंवा गत जन्मातलं कर्म जर आपल्याला आज हे फळ देऊ शकतं तर आज केलेलं कर्म किंवा आजची साधना भविष्य काळामध्ये आपल्याला फळ देणार आहे.
मनुष्याने असं म्हणू नये की माझ्या प्रारब्धातच नाही आहे. ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो तो गत जन्मातला प्रयत्न असतो. मागचं प्रयत्न म्हणजे आजचं आपलं प्रारब्ध आहे आणि उद्याचं प्रारब्ध म्हणजे आजचा आपला प्रयत्न आहे. म्हणून बलवान आहे प्रयत्न, म्हणून संपूर्ण जग हे कर्माधीन आहे. मनुष्याला इंद्रिय होता येतं कर्म केलं तर, आणि ब्रह्मदेवसुद्धा होता येतं कर्म केलं तर, किंवा अत्यंत अधम असणाऱ्या जन्मापर्यंत जाता येतं जर त्याचं पापकर्म असेल तर. एरवी जग हे कर्माधीन, संपूर्ण जगत हे कर्माच्या अधीन आहे. एका ठिकाणी मी असं एक वाक्य वाचलं, आपण याला कलियुग म्हणतो की नाही, तर त्या महापुरुषाने असं म्हटलं आहे, हे कलियुग नाही आहे, हे करयुग आहे. जसं तुम्ही कराल तसं तुम्हाला फल प्राप्त होईल. मग आपण म्हणतो ना, जसं कराल तसं भराल. हे कर्माचं युग आहे. म्हणून हे जग हे कर्माधीन. ऐसी याची व्याप्ती गहन, अशी या कर्माची व्याप्ती गहन आहे. सामान्यपणे आपण विचार नाही करू शकत. बरं, साधारणपणे आपल्याला विचार सांगता येतो की ते कर्माचं फल सूक्ष्म आणि गहन असतं. व्यवहारामध्ये पण आपल्याला असा विचार येतो. मी एक सहज उदाहरण सांगतो. एकदा मी प्रवासाला निघालो. प्रवास मी करत होतो वर्ध्यापासून आळंदीपर्यंत. मध्यंतरी गावी जायचं होतं. मग एका ठिकाणी एका व्यक्तीला संपर्क झाला आणि त्याने मला सांगितलं, तुम्ही प्रवासाला निघाले. म्हटलं हो, सायंकाळची वेळ झाली, उशीर झाला होता. तो म्हणला मग काहीतरी तुम्ही फराळाचं घेऊन जा. मला गाडी एवढा वेळ काही थांबणार नाही. तो म्हणला मी तुमच्याही अगोदर येतो. तो बस स्थानकावर आला. तुम्हाला वाटतं चिखली नावाचं गाव असेल. येता येता त्याने मला काही सफरचंद दिले. म्हटलं आपण आता खाऊ नंतर खाऊ, उशीर झाला. आता हे पिकले कुठं? हिमालयामध्ये. ते आले कुठपर्यंत? महाराष्ट्रापर्यंत. त्या व्यक्तीची भावना होती की मी खावं. मी ते सोबत घेतले, खाल्ले नाही. रात्र उशीर झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी मी एका घरी थांबलो. एक लहान मुलगा जवळ आला दर्शनाला. मग आता त्याला काहीतरी दिलं पाहिजे की नाही. पिशवीतलं सफरचंद मी त्याला दिलं. ऐसी याची व्याप्ती गहन, म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावर बरोबर ते फळ लिहिलेलं होतं. आपण म्हणतो की नाही, दाणे दाणे पेले खाए खाणेवाले का ना. असंच आहे. कधी कधी आपण आपल्या ताटापर्यंत घास येतो, तो घास आपण आपल्या हातामध्ये घेतो आणि फक्त मुखातून टाकणार आहे तेवढ्यात एखाद्याचा फोन येतो. आपल्याला उठावं लागतं. हातात घास आहे पण पोटापर्यंत जात नाही. म्हणजे त्या घासाचं नाव इथपर्यंतच आहे की हातात यावं, पण त्याला तो भोग घडावा इथपर्यंत नाही. जगामध्ये प्रत्येक प्राणीमात्राचं कर्म भिन्न आहे, भिन्न भिन्न. एका मातेच्या उदरी जरी 2 जुळे मुले जन्माला आले तरी पण त्यांचं कर्म भिन्न भिन्न आहे, प्रवाह भिन्न आहे. जसे एखाद्या नदीमध्ये लाकडं सोबत वाहतात, सोबत, आणि खडकावर आदळले की आपापल्या मार्गाने निघून जातात. सगळ्यांचं कर्म भिन्न आहे. आपण बसमध्ये प्रवास करतो, सगळ्यांचं कर्म भिन्न आहे की नाही. एखादा व्यक्ती सुरुवातीपासून बसतो, म्हणजे जिथून गाडी लागली तिथपासून तर गाडीचा शेवटचा मुक्काम जिथपर्यंत आहे तिथपर्यंतचं तर तिकीट असतं. म्हणजे चालक, वाहक आणि तो सुरुवातीला असे तिघेच असतात आणि शेवटी उतरताना तिघे असतात. पण मध्यंतरी अनेक जण मिळतात बघा. आणि ज्याचं तिकीट जिथं संपलं तिथं तो व्यक्ती उतरतो. तसा हा सुद्धा जगताचा आपला प्रवासच आहे. सगळेजण 7 वाजता एकत्र येतात, 8 वाजता निघून जातात. कळतं की नाही असं आहे. ऐसी याची व्याप्ती गहन. हे सगळं जग कर्माच्या अधीन आहे. परी ते असो, भगवान म्हणतात ते असो आता ऐके चिन्ह प्राप्तांचे. प्राप्त म्हणजे सिद्ध महात्मा, जो भगवत स्वरूपाला प्राप्त झाला त्याचं काही लक्षण आहे ते मी तुला सांगतो आहे. हे का सांगायचं? कारण हा महात्मा भगवत स्वरूपाला प्राप्त झाल्यामुळे त्याला कर्माचा लेप लागत नाही, पाप पुण्याचं बंधन लागत नाही. त्या महात्म्याप्रमाणे तुलाही बंधन लागू नये, हा एक अर्थ. दुसरा अर्थ, तो जरी भगवत स्वरूपाला प्राप्त झाला तरी पण कर्माचा त्याग मात्र करत नाही. तो लोकसंग्रहाकरता, म्हणजे लोकांना मार्गदर्शन व्हावं याकरता आपल्या स्वतःच्या जीवनातून कर्म करून दाखवतो. अशा सिद्ध महात्म्याचं लक्षण तो ऐकावं. हा जो पुढचा श्लोक आहे ना 18व्या क्रमांकाचा, हा कुट श्लोक आहे. याचा वरवर जर अर्थ पाहिला तर अर्थ लागत नाही, याचा लाक्षणिक अर्थ पाहावा लागतो तर अर्थ लागतो.
सर्वांना माहिती आहे की सगळ्या प्राणीमात्रांचा उद्धार व्हावा याकरिता व्यासांनी 5व्या वेदाची निर्मिती केली. भारतः पंचमो वेदः, महाभारताला 5वा वेद असं म्हणतात. ज्यांना वेदाचं अध्ययन करण्याचा अधिकार नाही त्यांना वेदातलं ज्ञान ग्रहण करता यावं याकरिता वेदातलं अपौरुषेयत्व अभंग राहावं आणि वेदातलं ज्ञानाचं रूपांतर घडून सगळ्या प्राणीमात्राला ज्ञान व्हावं याकरिता भागवतामध्ये सुरुवातीला हे वर्णन आलं आहे बघा. व्यासांनी महाभारताची रचना केली, पण ती रचना मनात झाली. जवळपास 1,00,000 श्लोक संख्या महाभारताची आहे आणि त्यामध्ये हरिवंश पुराण जर आपण जोडलं तर ती 1,25,000 श्लोक संख्या होती. काही ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्येच 1,00,000 आणि 1,25,000 भारत असे 2 शब्द आले आहे. तर 1,25,000 अर्थ घेतला तर महाभारत अधिक हरिवंश पुराण घ्यायचं आणि 1,00,000 श्लोकसंख्या असं वर्णन आलं तर केवळ महाभारत घ्यायचं. एवढे 1,00,000 श्लोकसंख्या आपण रचना केली आहे आणि ती मनातली रचना कोणीतरी लिहून काढली पाहिजे की नाही. मग याकरता त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली. ब्रह्मदेव म्हणले, माझ्याकडं 4 मस्तक आहे पण व्याप खूप मोठा आहे. सगळ्या प्राणीमात्राचं कर्म पाहायचं आणि कर्मानुसार त्याला शरीर द्यायचं. बरं, एकदा शरीराचा साचा तयार झाला की पुन्हा तो साचा वापरायचा नाही, नवीन साचा तयार करायचा. गणपतीमध्ये चालतं, एका साच्याचे अनेक गणपती तयार होतात, पण तसं माझं नाही ना. म्हणून जवळपास जगाची संख्या 700 का 750 कोटीपर्यंत गेली, पण एकाही मानवाचा आकार दुसऱ्यासारखा नाही. कारण का, साचा तयार केला की साचा फेकून द्यायचा, नवीन साचा तयार करायचा. आणि त्यामुळे माझ्याकडे व्याप आहे. म्हणून ब्रह्मदेवाकडे 4 कॉम्प्युटर आहे, चतुरानन 4 मस्तक आहे. माझ्याकडे व्याप प्रचंड आहे, त्यामुळे मी वेळ देणार नाही. माझी रचना कोण करणार म्हणे, मग तुम्ही गणरायाची प्रार्थना करा. गणपती प्रगट झाले, वेळ कमी होता, लवकरच आले. आणि सांगितलं कशाकरता प्रार्थना केली म्हणे, मला महाभारताची रचना करायची आहे, आपण सहाय्य करावं. गणपतीने सांगितलं, मी लेखक व्हायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. म्हणे काय, माझी लिहिताना लेख निबंध पडता कामा नाही. नाहीतर तुम्ही कीर्तनकाराप्रमाणे मध्यंतरी विठ्ठल विठ्ठल नाही आठवलं म्हणून असं नाही चालणार. हां, माझी लेखणी बंद पडता कामा नाही, मला अखंड लिहावं लागेल तर मी लेखक होतो. मग व्यासांनी सुद्धा सांगितलं, माझी एक अट आहे, श्लोक समजल्याशिवाय त्याचा अर्थ कळाल्याशिवाय तुम्ही लिहायचा नाही. पहिल्यांदा मी श्लोक सांगेन, मग त्याचा अर्थ तुम्हाला लागला की लिहून काढायचा. गणपती होते ते, सांगितलं हरकत नाही. आणि मग व्यासांनी अनेक प्रकारची रचना केली, भराभर रचना. असं म्हणतात की जवळपास यामध्ये कुटश्लोकांची संख्या फार प्रचंड प्रमाणात आहे. महाभारतामध्ये सुरुवातीला ती संख्या पण आली आहे, पण निश्चित अंक माझ्या लक्षात नाही. उद्या वाचला तर मग सांगतो. एकदा सांगितलेलं आहे पूर्वी, पण आता लक्षात नाही. मग व्यासांनी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे अशा काही श्लोकांची रचना केली की गणपतीचं सुद्धा मस्तक त्या ठिकाणी शांत आणि स्तब्ध व्हावं, विचार करता करता बंद व्हावं. या निशा सर्वभूतानां तशाम जागृती संयमी यशाम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. बाकीच्यांची रात्र आहे, तो महापुरुषांचा दिवस आहे. महापुरुषांची जागृती आहे, तिथं प्राणी मात्र झोपलेले आहे, अर्थच लागेना. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम. काय श्लोकाचा नेमका अर्थ करायचा, त्यातला हा एक कुठं श्लोक आहे. जो कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो त्याला म्हणतात तो बुद्धिमान आहे, तो योगी आहे आणि सर्व प्रकारची कर्म करणार आहे. हे कुटश्लोक का रचना केली. कुटश्लोकाचा अर्थ लागता, कुट म्हणजे कठीण, या श्लोकाचा अर्थ लावता लावता आपल्याला बाकीच्या कामाकरता वेळ मिळावा असा एखादा कुटश्लोक द्यायचा गणपतीला. आणि तो अर्थ लागत असताना मग स्नान, देवपूजा, संध्या, वंदन हे सगळे व्यासाने कामं उरकून यायची. आणि मग गणपती बाप्पाने सांगायचा अर्थ लागला बरं, मग चला पुढचं आपण लगेच पुढचं कीर्तन लिहू, असा त्याचा अर्थ. कर्मण्य कर्मय पश्चेत अकर्मणीच कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत. पदच्छेद असा आहे, कर्मणी अकर्मः य पश्चेत. कर्मणी अकर्मः नाही, कर्मणी अकर्म यः पश्चेत अकर्मणीच कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्तः कृष्ण कर्मकृत.
पदच्छेद झाला, अन्वय असा होईल कर्मणी, सप्तमी विभक्ती आहे बरं. कर्माच्या ठिकाणी यह म्हणजे जो अकर्म पश्येत, जो अकर्माला पाहतो. कर्माच्या ठिकाणी काय पाहायचं? कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहायचं. दुसरा अर्थ अकर्मणी, अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहायचं. आणि असं जो पाहतो तो मनुष्येषु बुद्धिमान, सगळ्या मानवामध्ये तो बुद्धिमान आहे. खऱ्या अर्थाने युक्त, एकाग्र अंतकरणाचा किंवा योग करणारा तो योगी आहे. आणि कृष्ण कर्मकृत, सगळ्या प्रकारची कर्म त्याने केलेली आहे. कसा अर्थ लागेल बरं? याचा पहिला अर्थ असा आहे, पहिला अर्थ लक्षात ठेवा, दुसरा अर्थ पुन्हा सांगतो आहे. पहिला अर्थ असा आहे, हे वर्णन कोणाचं आहे? प्राप्तांचे. सिद्ध महात्म्याचं वर्णन नाही, सामान्य पुरुषाचे वर्णन नाही. म्हणून महात्मा कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहतो. म्हणजे काय? जेव्हा शरीर, इंद्रिय, प्राण, मन आणि बुद्धी कर्म करणारे एवढे घटक आहे. काही कर्म शरीर, इंद्रिय, प्राण, बुद्धी आणि मन हे सगळेजण कर्म करतात आपापलं कर्म. मग कर्मणी म्हणजे या सगळ्या कर्मांच्या ठिकाणी अकर्म पश्येत, जो अकर्माला पाहतो. अकर्म म्हणजे काय? कर्तेपणाचा भाव. म्हणजे शरीर, इंद्रिय, प्राण, मन आणि बुद्धी यांची जरी कर्म घडत असेल, तत्वतः ही कर्म करत असताना मी कर्म करत नाही, म्हणजे मी अकर्ताच आहे असं पाहणं, त्याला म्हणतात कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहणं. म्हणजे कर्माच्या ठिकाणी स्वतः मी अकर्ता आहे असं पाहणं याला म्हणतात कर्मणी अकर्म य पश्येत. आणि दुसरा अर्थ, आता उत्तरार्ध करत असताना अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो. आता हा सामान्य पुरुषाकडे अर्थ घ्यायचा. कसा? सामान्य पुरुष म्हणतो मी चुपचाप बसलेलो आहे, मी काहीच करत नाही, मी आता शांत बसलेलो आहे, मी काहीच करत नाही, मी उदासीन आहे, असा एखादा पुरुष म्हणतो. पण ते सांगत असताना मी हा त्याचा अहंकार आहे, मी उदासीन आहे हा त्याचा अहंकार आहे. आणि जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत तो गप्प जरी बसला तरी पण तो कर्मच करतो आहे. कारण त्याचं अहंकाराचं कर्म सुरू आहे ना, मी काहीच करत नाही. अरे काहीच न करणं हे सुद्धा करणंच आहे. कारण तर जोपर्यंत त्याचा अहंकार आहे तोपर्यंत अकर्माच्या ठिकाणी, म्हणजे तो जरी गप्प बसला काहीच करत नाही तरी पण कर्माच्या ठिकाणी ज्ञानी पुरुष पाहतो की त्याचा अहंकार हा त्याचं कर्माचा एक प्रकारचा प्रकारच आहे. म्हणून पहिल्या अर्थामध्ये ज्ञानी पुरुष कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहतो, म्हणजे कर्म घडताना स्वतः मी अकर्ता असं पाहतो. आणि अज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी जेव्हा तो गप्प बसला तरी पण त्याचं अहंकाराने प्रयुक्त होणं म्हणजे कर्म केल्यासारखंच आहे असं जो पाहतो सबुद्धिमान. मनुष्यामध्ये तो अत्यंत बुद्धिमान आहे. बुद्धिमान आहे म्हणजे त्याला परमार्थ दर्शन आहे, हा एक अर्थ. किंवा याच पूर्वपदाचा दुसरा एक अर्थ सांगतो, तो थोडासा लक्षात घ्या. तो ज्ञानाच्या अंगाने आहे. कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो. त्याचा अर्थ करत असताना असा अर्थ केला आहे की इथे कर्माच्या ठिकाणी म्हणजे जगत नावाचं कर्म आहे. कारण पाठीमागे 89व्या ओळीमध्ये काय आलं? कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकार संभवे. जगताच्या आकाराला ज्ञानोबा कर्म म्हणतात ना, मग ती व्याख्या इथं घ्यायची की कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहतो. म्हणजे काय अर्थ करायचा की जगत नावाचं हे कर्म आहे आणि त्या जगत नावाच्या कर्मामध्ये अकर्म स्वरूप आहे परमात्म्याचं. त्याच्यामध्ये चिद्रूपाने असणारी सत्ता आणि स्फूर्ती ती चैतन्याची आहे. म्हणजे जगताकडे पाहत असताना तो चैतन्याला पाहतो. कसं? या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. हा अर्थ इथं लागतो बरं या ओळीचा. म्हणजे कर्म शब्दाचा अर्थ करायचा जगत. जगत नावाच्या कर्मामध्ये अकर्माला पाहतो, त्याच्या आतमध्ये असणारं चैतन्य तो पाहतो आणि तो मनुष्यामध्ये बुद्धिमान आहे. दुसरा अर्थ केला तर अकर्मणी च कर्मयः. अकर्म स्वरूप कोणाचं आहे? परमात्म्याचं. आणि त्या परमात्म्याच्या सत्य अधिष्ठानावर
संपूर्ण जगताचा तो आभास पाहतो आहे. म्हणजे दोन अर्थ होतात बरं. जगताच्या आभासाच्या आतमध्ये परमात्मा अनुस्यूत आहे. हा पहिला अर्थ पूर्वपदाचा, थोडा कठीण वाटेल पण सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कर्मामध्ये अकर्म पाहत असताना जगताच्या आत परमात्म्याला पाहतो, आणि दुसरा अर्थ करत असताना परमात्म्याच्या अधिष्ठानावर अकर्मणी सप्तमी विभक्ती आहे, परमात्म्याच्या अधिष्ठानावर जगत आद्यस्थ आहे असा तो पाहतो. तसा रज्जूवर सर्प पाहावा, रज्जूच्या अधिष्ठानावर सर्प आद्यस्थ आहे, तसं परमात्म्याच्या अधिष्ठानावर जगत आद्यस्थ, याला म्हणतात अकर्मणीच कर्मयः पश्येत. आणि असा जो पाहतो तो खऱ्या अर्थाने सगळ्या मानवामध्ये बुद्धिमान आहे, कारण त्याला परमात्म खरं दर्शन झालेलं आहे. संयुक्त त्याची स्तुती बरंही. बाकी व्यवहारामध्ये आपण ज्याला बुद्धिमान म्हणतो त्याला बुद्धिमान इथं म्हणत नाही. स मनुष्येषु बुद्धिमान, संयुक्त योग करणारा त्याला युक्त म्हणतात. अंतकरणाची एकाग्रता हे साधन नावाचं योग जो करतो त्याला म्हणतात युक्त किंवा योगी. आणि कृत्स्न कर्मकृत, सर्व प्रकारची कर्म त्याने केली आहे, कारण या कर्माने त्याचं अंतकरण शुद्ध होतं, हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा होतो की जेवढी काही कर्म घडतात ते घडतात अधिष्ठानाच्या सत्तेवर आणि स्फूर्तीवर, आणि त्याच्याशी हा एक रूप झाल्यामुळे जणू काही सगळ्या प्रकारची कर्म त्याने केलीच आहे, किंवा परमात्म प्राप्तीकरता आवश्यक असणारी सगळी कर्म त्याच्याकडून झालेलीच आहे. संयुक्त कृष्ण कर्मकृत असा हा कुटश्लोक आहे. आता यावरचे जे काही ओव्या आहे त्या सरळ सरळ आपल्याला उद्या पाहता येतील. फक्त श्लोकाचा अर्थ पुन्हा एकदा 1-2-3 मिनिटांमध्ये उद्या सांगितला जाईल संगती लागण्यासाठी. पुन्हा एकदा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.